बालभारती इयत्ता पहिली भाग 3 पान क्रमांक 24. या पानावर आपण बेरीज वजाबाकी यांची उदाहरणे सोडवणार आहोत. बेरीज ॲडिशन, वजाबाकी सबट्रॅक्शन. पहिले गणित पहा. 6 2 4. 2 अधिक 4 किती? 6. त्याच प्रकारे खाली उदाहरणे लिहिली आहेत पहा. आता हे वरती जे किडे, कीटक, झुरळ आहे, किती झुरळ आहे मोजा? 1 2 3 4 5 6. ठीक आहे, 6 झुरळ आहेत. 2 पिवळ्या रंगाचे, 4 लाल रंगाचे. आता पहिले गणित 2 अधिक, हे कशाचे चिन्ह आहे? बेरीज अधिकचे चिन्ह. 4 2 अधिक 4 म्हणजेच पहा 2 त्यामध्ये 4 मिळवले, किती झाले सर्व मिळून? 6. मग हे जे खाली उत्तर आलं आहे 6, हे उत्तर वरती घेतले 6 वजा 2. 6 मधून वजा 2 केले. पहा 6 मधून इथे 2 घेतले, वजा केले 2, किती उत्तर आले? 4. 4 उत्तर आले, वरती घ्या 4 अधिक 2, 6 उत्तर आले 6. आता 6 वर घेतले, वजा 4 केले, किती उत्तर आले? 2. मग यामध्ये ज्या सर्व संख्या घेतल्या आहेत त्या सर्व संख्या या 3 गोलांमधीलच आहेत. 6 मध्ये इथे वरती घेतले, 6 मध्ये किती वजा केले? तर 2 घेतले, म्हणजे 2 वजा केले तर उत्तर 4 येईल, म्हणजे यातली संख्या येते. आता 4 वरती घेतले, आता 4 मध्ये आपण किती मिळवले? तर 6 येतील, म्हणून अधिक 2 मिळवले तर 6. आता 6 उत्तर आहे. आता 6 पेक्षा दुसरी मोठी संख्या नाही आहे, मग आता वजाबाकी करावी लागेल. मग 6 मधून किती वजा केले? तर यातीलच उत्तर येईल. 6 मधून 4 वजा केले, 2 उत्तर आले, म्हणजे या सर्वांमध्ये यातीलच संख्या आहेत. खाली पहा 8 3 5. 3 मध्ये किती अधिक केले तर उत्तर 8 येईल? 3 मध्ये अधिक 5 केले. पहा हे 3 1 2 3, त्यामध्ये 5 लाल रंगाचे झुरळ आले. 1 2 3 4 5, सर्व मिळून 3 अधिक 5 किती झाले? 8. मोजा 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर उत्तर 8 आले आहे, म्हणजे आपण घेतलेले इथे 5 हे बरोबर आहे. आता हे उत्तर वरती घेतले 8. 8 मध्ये किती वजा केले, घालवले, उत्तर 5 येईल. 8 मधून किती घालवले तर 5 येईल? 8 मधून 3 घालवले तर 5 उत्तर येते. 3 हे सर्व 8 आहेत. आता यातून 1 2 3 हे 3 गेले, किती शिल्लक राहिले? 5. आता हे 5 उत्तर वर लिहिले 5. 5 अधिक 3 किती झाले? 1 2 3 4 5. 5 मध्ये हे 3 मिळवले, 6 7 8 उत्तर येते 8, म्हणजे बरोबर आहे. हीच संख्या वर जाते, म्हणजेच इथे उत्तर 8 असणार. 8 उत्तर आले आहे. आता हे उत्तर वर 8 मध्ये किती वजा केले? 8 मधून किती वजा केले तर 3 उत्तर येईल. 8 मधून 5 वजा केले, किती शिल्लक राहिले? 3. 8 वजा 5, 3 शिल्लक राहिले. पुढे खाली 9 2 7.
7 अधिक 2 9 उत्तर येते. इथे झुरळ दाखवले आहेत. 2 पिवळ्या रंगाचे, 7 लाल रंगाचे. 2 अधिक 7, 7 मध्ये 2 मिळवले किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 उत्तर आले. 9 उत्तर वर घेतले. आता 9 मध्ये आपण किती वजा केले तर उत्तर 7 येईल. म्हणजे किती यातीलच उत्तर येईल. आता पहा, 9 मधून आपण वजा 2 करूया. 9 मधून 2 वजा केले. हे सर्व झुरळ 9 आहेत. मग वजा 2 केले किती राहिले? 1 2 3 4 5 6 7. उत्तर आले 7. मग हे उत्तर वरती लिहिले 7. 7 अधिक 7 मध्ये किती मिळवले तर यातीलच उत्तर येणार आहे. 7 मध्ये अधिक 2 करूया. 7 अधिक 2 8 9. 7 आहेत हे झुरळ लाल आणि हे पिवळे 2 आहेत. सर्व मिळून किती होतात? 9. आता 9 उत्तर वर घेऊया. 9 9 मधून किती वजा केले तर उत्तर यातीलच येईल. 9 मधून आपण 7 वजा केले. 9 मधून 7 वजा केले. हे 7 1 2 3 4 5 6 7 हे वजा केले, घालवले. किती शिल्लक राहिले? 1 2. 2 शिल्लक राहिले. खाली 7 3 4. 4 अधिक 3 3 अधिक 4 किती उत्तर येते? 7. 3 अधिक किती मिळवले की 7 उत्तर येईल? 3 मध्ये किती मिळवले की 7 उत्तर येईल? 4 मिळवले की पहा 3च्या पुढे 4 बोट मोजा. 4 5 6 7. 3 मध्ये 4 मिळवले की 7 उत्तर आले. आता 4 मध्ये किती मिळवले की 7 उत्तर येईल? 4च्या पुढे 7 पर्यंत मोजा. 4 5 6 7. 3 बोटे आली. म्हणजे 4 मध्ये 3 मिळवले की उत्तर 7 येते. 7 मधून किती वजा केल्यावर 4 उत्तर येईल? 7 मधून 3 वजा केले की 4 उत्तर येते. पहा 7 रेषा काढा. 1 2 3 4 5 6 7 आणि त्यातनं 3 घालवा. 1 2 3. किती राहिले? 4 उत्तर येते का? 1 2 3 4. बरोबर. आता पहा किती वजा केले, किती मधून 4 वजा केले की 3 उत्तर येईल. मग यासाठी आपण 4च्या पुढे 3 संख्या मोजूया. 5 6 7. 7 मधून वजा 4 केले तर 3 संख्या येते. आता पुढे हे गणित तुम्हाला सोडवायचे आहे. मग आता आपण इथे 8 लिहिला. 8 ची बेरीज कशी करणार? 5 अधिक 3. 5 अधिक 3 केले तर उत्तर 8 येते. हो की नाही? किंवा दुसरे गणित घेऊ. 5 उत्तर येईल अशी बेरीज कोणती? 3 अधिक 2. 3 मध्ये 2 मिळवले की उत्तर 5 येते. ठीक आहे.
मग आता इथे लिहूया 3 अधिक 2 उत्तर 5. आणखी कसे लिहिणार? 2 अधिक 3 उत्तर येते 5. आता अजून कसं लिहिणार? वजाबाकीमध्ये 5 वजा 2 उत्तर किती येते? 3. 5 मधून वजा 2 केले. पहा, 5 मधून 2 वजा केले, किती राहिले? 3 बोटे. आता आणखी कसं लिहिणार? तर 5 वजा 3. 5 मधून 3 गेले, उत्तर आले 2. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा या पानावरील गणिते सोडवा.